दिला होता, पोलिसांनी आश्वासन देखील दिलं होतं करणार आम्ही त्यांच्या पाठीशी येतात करणार का म्हणजे काय जीव जाऊ द्यायचा का भावाचा गेला त्यांच्या पाठीशी आम्ही आहेत ना। नाही नाही अजिबात नाही। कुटुंबाला आत्महत्या करायची वेळ जर यायला लागली समाधानाचा काय संबंध आहे? जिनं मुश्किल करेल मी जर धनंजय भाईला काय झालं कोणाला या कुटुंबाला तर ज्यांच्यामुळे घडायला लागलं खंडणी खोरांमुळे जिनं मुश्किल करेल यांचं। थांबा बरं प्लीज 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 मला थोडंसं मनोज जरांगे पाटील हे आता मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। 11 वाजता ते धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार होते, मात्र धनंजय देशमुख हे सध्या या ठिकाणी नाहीये। धनंजय देशमुख यांना गायब केलं गेलं असा आरोप गावकऱ्यांकडून केला जातो। खाली घ्या ना। मनोज जरांगे पाटील हे आता मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत आणि ज्या ठिकाणी गावकऱ्यांनी या पाण्याच्या टाकीवर सोडून आंदोलन केलेले आहे त्या ठिकाणी आता गावकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर सोडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। धनंजय देशमुख यांना गायब केलं। मनोज जरांगे या ठिकाणी वरती सध्या धनंजय देशमुख पाहतोय। धनंजय अरे तुम्हाला काय झालं ना मी जिनं मुश्किल करीन यांचं। कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे, खाली या प्लीज, खाली या, खाली या, तुमची गरज आहे आम्हाला, या प्लीज या, खाली या, खाली या, खाली तुम्ही खाली या, तुम्ही खाली या। सगळा समाज तुमच्या पाठीशी, तुमची गरज आहे बाबा। भायाला न्याय द्यायचा संतोष भाई, खाली या तुम्ही खाली या प्लीज, माझी विनंती। मी यांचं जिनं मुश्किल करेल। तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू, माझा समाज लहान नाही, जिनं मुश्किल करेल राज्यात यांचं। खाली या, माझी विनंती, आत्महत्या नाही करायची, या खाली या, खाली या। पण ही भीषण अवस्था आहे जी न्यायाची मागणी करण्यासाठी खरं तर हे आंदोलन केलं जात आहे। आणि आपण बघताय पाटील, आपण पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये सहभागी आहात। अगदी रस्त्यावरचं आंदोलन आपण केलं, आता आपल्या डोळ्याला पाणी आहे। नाही काय असतं बघा, मी लय उलट्या काळजाचा आहे, पण मला आज सहन नाही होत। आज भाऊ जाऊन त्याच्या एवढ्या क्रूर हत्या होऊन जर त्यांच्या धनंजय भाईला आत्महत्या करायची वेळ येणार असली तर सोडणार नाही मी। मग जिनं मुश्किल करेन यांचं कुटुंबाला जर काय झालं तर। हा ते खंडणी खोरात असो नाही ते 302 मधले असो, जिनं मुश्किल करेन। या या खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली जाऊन तुम्ही इथं बसा, मला चालता येणार नाही तर मी गेलो टाकीवर बसून ते सुद्धा पुढच्या टाकलेल्या इथं बसा तुम्ही, या खाली घ्या, नको रे लेकराची गरज रे त्या। चला दादा इथं या, इथं बसा। जा ना एक वर जा, कोण गेले का धनंजय सुद्धा वर रडताय। हे चांगलं नाही, मी सांगितलं ना की मी मला भीती वाटत नाही कशीच, पण जर या लेकराचा भाऊ जाऊन जर याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार असली तर एवढं सोपं नाही धनंजय भाई, तुम्ही काळजी करू नका। यांचं जिनं मुश्किल करून टाकेल सगळ्यांचं। यांचं मग यांचे हे 302 मधले असू नाही तर खंडणीतले असू, यांचं जिनंच मुश्किल करील। कुटुंबाला जर धक्का लागला ना, कसं काय यांना घेत नाही 302 मध्ये खंडणीमध्ये, बघूत ना समाज लढणार आहे, काळजी करू नका। पण धनंजय भाईची गरज आहे, या कुटुंबाला गरज आहे, कुटुंबाला गरज आहे। अधिकाऱ्यांशी बोलणार आहे का आपण या आंदोलनात? हा भैया आल्या, खाली आल्याच्या नंतर मी बोलतो। या 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 ना या, अरे या रे या या, माझ्या हात जोडून विनंती, या खाली या तुम्ही।
खाली येऊ द्या. दादा काल सीआयडीचं पथक आलं होतं. त्यांनी असं सांगितलं की तपास योग्य दिसून सुरू आहे, पण याच्यावर जास्त काय माहिती दिली विचारतो मी त्यांना. आता मला कायच माहित नाहीये काय माहिती दिली नाही दिली. पाटील साहेब, आता तुम्ही काय आव्हान कराल? ते उभे आहेत वरती, आपल्या जीवाचं बरं वाईट करण्याच्या तयारीत आहेत. ते जीव नाही जाऊ देणार. हा, त्यांचा जीव गेल्यावर यांचं जीणं मुश्किल करीन ना. काय वेळ येते अशा एकावरती जाणून बुजून सरकार करायलंय, जाणून बुजून वाचवायलंय. इतके पुरावे असून इतके काय असून जाणून बुजून करायले. या ना मग त्यांना आवाज द्या ना. मला वर चढता येत नाही, मी वर जाऊन आणलं असतं त्यांना. या ना म्हणा. तुम्ही बसा बरं दादा इथं. त्यांना या ना म्हणा. फोनवर बोललात का? तुम्ही फोनवर बोललात का त्यांच्याशी आता? हो येतो बोल. काय म्हटले ते? काय उत्तर? काय खाली उतरत नाही म्हणते. सावलीला बसा ना दादा. त्यांना घ्या ना, बोलवा ना खाली घ्या. अरे बाबा गरज आहे आपल्याला त्यांची. या ना, या खाली या. किती गंभीर आहे बघा. माणूस इकडे चढलेला, तिकडेच सगळे बसले त्या टावर पशी. म्हणजे ह्यांना माणूस घालवायचा जायचा असाच विचार दिसायला लागला सगळा. त्यांचं काम नाही का? टावर सांगितल्याच्या नंतर चौकट ह्यांनी सिक्युरिटी लावायची. कोणाचं काम आहे का? गावकऱ्याचं आहे का? हा, एकीकडे अशा प्रकारचा रात्री दिशा दिला आणि पोलीस प्रशासनाला सगळी माहिती असताना सर्व लोक आता टावरवरती गंभीर परिस्थिती. आता एवढे जे लोक जड जाईल टावरवर सरकारला. चढलेले आहेत, ह्याच्यातल्या एखाद्या जर दुर्दैवानं जर काय जड झालं तर जाणार. त्याला जबाबदार कोण आहे? दुसरीकडे काही दिवसांपूर्वी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनच्या आवारात धमकी दिली गेली, त्याच्यावरती अर्ज दिला गेला, मात्र त्यावरही काहीच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. नाही, आता मागच लागायला लागेल. आता सरकारच्या पाठीमागं लागावं लागणार आहे. आता धनंजय भैयांनी विश्वास ठेवला होता सरकारवरती, म्हणून समाज सुद्धा शांत होता. पण ज्यावेळेस आता